नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि कुठलाही प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 13 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, कुदरत अन्नपूर्णा ही गव्हाची उच्च उत्पादन देणारी जात कोणी विकसित केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रणजित कुमार सिंह यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. कुदरत अन्नपूर्णा नावाची गव्हाची जात रणजित कुमार सिंह वाराणसीचे शेतकरी आहेत हे आणि नवोन्मेषक यांनी तयार केलेली आहे. आणि ही जात एकराला साधारणतः 30 ते 50 क्विंटल इतकं उत्पादन देते. आणि या गव्हाची उंची जवळपास 76 सेंटीमीटर असल्यामुळे पाऊस किंवा वादळ आलं तरीही ही जात सहज झुकत नाही. आणि राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशनच्या मदतीने या जातीचं व्यापारीकरण खाजगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, मोल्ट बुक हे प्लॅटफॉर्म अलीकडेच कोणत्या कंपनीने विकत घेतलंय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेटाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मेटा या कंपनीने AI एजंटसाठी डिझाईन केलेले सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म मोल्ट बुक विकत घेतलंय. आणि मोल्ट बुक रेडिट सारख्या प्लॅटफॉर्म आहे आणि जिथे AI बॉट्स एकमेकांशी गप्पा मारतात आणि कोड शेअर करतात. आता हे प्लॅटफॉर्म मेटाकडे गेल्यावर दोन्ही संस्थापक मेटा सुपर इंटेलिजन्स लॅब या AI संशोधन टीममध्ये सामील झाले आहेत. आणि मेटा ही कंपनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालक आहे. पुढील प्रश्न तिसरा, जगातील पहिले वैश्विक मराठी केंद्र कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लंडन येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जगातील पहिले वैश्विक मराठी भाषा केंद्र उभं राहणार आहे. मराठी भाषा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे. आणि मुंबईच्या धोबी तलाव परिसरामध्ये सुमारे 100 कोटी खर्चून मराठी भाषा भवन तयार होत आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीतही 35 कोटींच्या निधीतून मराठी भाषा उपकेंद्र बांधणार आहेत. महात्मा गांधींचे सचिव केळकर ज्या ऐतिहासिक लंडन वास्तूत राहत होते ती इमारत महाराष्ट्र सरकारने 5 कोटींना विकत घेतली आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, पृथ्वीवर मंगळ ग्रहासारखे वातावरण असल्यामुळे वैज्ञानिक संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले डेव्हॉन आयलंड कोणत्या देशात स्थित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅनडा येथे आहे हे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डेव्हॉन आयलँड या कॅनडाच्या नुनावूत भागात हे आहे आणि हे जगातलं सगळ्यात मोठं निर्जन बेट आहे. डेव्हॉन आयलँडचं वातावरण मंगळासारखं आहे, म्हणून नासा आणि इतर संस्था मंगळ मोहिमांसाठी इथे तंत्रज्ञानाची चाचणी करतात. इथे रोवर, ड्रोन, ड्रिलिंग असे वेगवेगळे तंत्रज्ञान तपासलं जातं. आणि ॲस्ट्रोबायोलॉजी या शास्त्रात पृथ्वीबाहेरील जीवन कसं निर्माण झालं, याची उत्क्रांती कशी झाली आणि त्याची शक्यता काय आहे हे सगळं अभ्यासलं जातं. पुढील प्रश्न पाचवा, अमेरिकेत जवळपास 50 वर्षांनंतर उभारल्या जाणाऱ्या मोठ्या तेल रिफायनरी प्रकल्पामध्ये कोणती भारतीय कंपनी सहभागी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रिलायन्स इंडस्ट्रीज. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे नेतृत्व करतात आणि आता कंपनी अमेरिकेतल्या एका नवीन तेल रिफायनरी प्रकल्पात उतरणार आहे. हा प्रकल्प टेक्सासमधल्या ब्राउन्सविल शहरामध्ये उभारायचा आहे आणि कराराची रचना काही साधी नाही. हा 20 वर्षांचा
ऑफटेक करार आहे आणि त्याची एकूण किंमत जवळपास $300 अब्ज इतकी आहे आणि कराराची घोषणा थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि सगळं काही वेगळं घडवायचंय. प्रकल्पाची बांधणी 2026च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू करण्याचा प्लॅन देखील आहे यामध्ये. पुढील प्रश्न 6वा. डार्ट म्हणजे डबल ॲस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट मिशन कोणत्या अंतराळ संस्थेनं केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नासाने केलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नासाने डबल ॲस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट म्हणजे डार्ट हे मानव जातीचं पहिलं प्लॅनेटरी डिफेन्स मिशन आहे आणि या मिशनमध्ये त्यांनी अंतराळामध्ये थेट डायमोर्फोस नावाच्या लघुग्रहावरती पाठवलं आणि आदळवलं आणि डार्ट अंतराळयान जवळपास 22,500 किलोमीटर प्रति तास या वेगाने डायमोर्फोसवरती जाऊन आदळलं. या धडकेनंतर डायमोर्फोसचा परिभ्रमण कालावधी हा 11 तास 55 मिनिटांवरून थेट 11 तास 23 मिनिटांपर्यंत आला, म्हणजेच तब्बल 33 मिनिटांनी तो कमी झाला. एक मिनिट हा. पुढील प्रश्न 7वा. वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लॅन भारताच्या प्रामुख्याने कोणत्या संस्थेच्या माध्यमातून राबवला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सायंटिस्ट असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. भारत सरकारने ग्रामीण भागामध्ये अन्नधान्य साठवणूक मजबूत करायला वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लॅन सुरू केला आहे. या योजनेमध्ये प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज या सहकारी संस्था आधुनिक गोदामं बांधतात आणि अन्नधान्य साठवून प्रकल्पांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड वापरतात आणि या सगळ्या योजनेसाठी आर्थिक सहाय्य पोहोचवण्यात नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट महत्त्वाची भूमिका घेतं. पुढील प्रश्न 8वा. आधार प्रणालीची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया याने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आधार प्रणालीला जास्त सुरक्षित बनवण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम घेऊन आलं आणि या कार्यक्रमामध्ये UIDAIची वेबसाईट, माय आधार पोर्टल आणि सिक्युअर QR कोड ॲप यांची सुरक्षा कसून तपासतात. UIDAIची सुरुवात 2009मध्ये झाली आणि त्याचं काम म्हणजे आधार क्रमांक जारी करणे असं आहे. पुढील प्रश्न 9वा. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत चिन्हाचे म्हणजेच लोगोचे अनावरण कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देवेंद्र फडणवीस यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अधिकृत लोगो देवेंद्र फडणवीस यांनी 11 मार्च 2026 रोजी मुंबईच्या वर्षा बंगल्यावरती इथे उघडला आणि या स्पर्धेचं मुख्य मैदान वाघोली पुणे इथे आहे आणि वासा पूजन आणि मातीपूजन 2 मार्च 2026 रोजी झालं आणि वासा पूजनाचा कार्यक्रम मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 18 मार्च ते 22 मार्च या काळामध्ये भरते. पुढील प्रश्न 10वा. स्केलेटन लेक म्हणून ओळखले जाणारे रूपकुंड तलाव कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे उत्तराखंडमध्ये आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. रूपकुंड तलाव हे हिमालयातलं एक रहस्यमय ठिकाण आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 5020 मीटर उंचीवरती हा तलाव दडलेला आहे आणि या तलावाभोवती 300हून अधिक
मानवी सांगाडे सापडल्यामुळे लोक त्याला स्केलेटन लेक म्हणून ओळखतात. रूपकुंड नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्हच्या अगदी जवळ आहे. हे जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने याला मान्यता यापूर्वी दिलेली आहे. आणि इथून 12 वर्षांनी नंदादेवी राजजात नावाची एक प्रसिद्ध धार्मिक यात्रा देखील निघते. पुढील प्रश्न 11वा. झेप्टो या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती समर्पित आयुष स्टोअरचे उद्घाटन कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतापराव जाधव यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. प्रतापराव जाधव यांनी झेप्टो या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती खास आयुष स्टोअरचं उद्घाटन केलं. मुख्य हेतू पारंपरिक भारतीय आरोग्य आणि औषध उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत डिजिटल मार्गाने पोहोचवणे, सोपं, सहज आणि जलद. आणि नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकल या मोहिमेला बळ देणारा हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. नो स्मोकिंग डे निमित्त वार्ता मीडिया संवाद सत्र कोणत्या संस्थेने आयोजित केलं? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. PIB हैदराबादने नो स्मोकिंग डेच्या निमित्ताने वार्ता मीडिया संवाद सत्र घेतलं. आणि श्रुती पाटील, ॲडिशनल डायरेक्टर जनरल PIB हैदराबाद यांनी धूम्रपानमुक्त जीवनासाठी जागरूक राहणं किती आवश्यक आहे हे स्पष्ट सांगितलं. आणि तज्ज्ञांनी पण यावर भर दिला की पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धुरामुळे होणारं धूम्रपान हेही तितकंच घातक आणि जितकं प्रत्यक्ष धूम्रपान असतं. आणि नो स्मोकिंग डे दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा करतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आजचे आपले 13 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.